Welcome all in our today's lecture. In this lecture, we are trying to solve some more MCQ of arithmetic progression. So our next MCQ is if A1, A2 be two arithmetic mean. Okay, या ठिकाणी A1, A2 काय दिलेले दोन arithmetic mean दिलेले आहेत between 1/3 and 1/24. Then their values are. मग त्यांच्या व्हॅल्यू काय असतील असा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे फर्स्ट व्हॅल्यू दिलेले आहे in given first value is 1/3 and these two are arithmetic mean between 1/3 and 1/24. So 1/3 A1 A2 1/24. ओके, या पद्धतीनं ही आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे बरोबर. हे दोघं या दोघांच्या मध्ये आहेत 1/3 आणि 1/24 and therefore we know that A1 minus 1/3. ओके, हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे म्हणजे दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो आहे तो काय असणार आहे, तो सेम असणार आहे, इक्वल. ओके, या दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्म त्यांचा डिफरन्स आणि या दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्म त्यांचा डिफरन्स सेम असणार आहे. मी काय करतो, हा A2 शिफ्ट करतो राइट साइडला, लेफ्ट साइडला. सो वी गेट A1 प्लस A2 इज इक्वल टू 1/24 minus this become plus after shifting toward right side, and in that way we get A1 plus A2 is equal to, simplify करायचं आहे, 8 plus 1 9 divided by 24. So this become 3 divided by 8. Okay, A1 plus A2 is 3 divided by 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथं 3 आहे, इथं 24 आहे. याला मल्टिप्लाय डिवाइड जर आपण 8 ने केलं तर इथं पण 24 होईल म्हणजे डिनॉमिनेटर सेम होईल. इथं मल्टिप्लाय 8 into 1 is 8, 8 plus 1 is 9 आणि परत 3 ने भाग जातो पाय या ठिकाणी. तर या पद्धतीने एक इक्वेशन आपल्याला मिळतंय. सो दिस बिकम इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आणखी एक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो फॉर अनदर इक्वेशन वी हॅव A1 A2 be arithmetic mean between 1/3 and 1/24. त्या दोघांमधला तो अरिथमेटिक मीन आहे. सो 2 टाइम A1 इज इक्वल टू, बरोबर, याच्या मिडलला आहे तो, या तिघांच्या मध्ये कोण आहे, A1 आहे. ओके, मग या A1 चा अरिथमेटिक मीन काय असेल, 2A1 इज इक्वल टू 1/3 प्लस A2. सो दिस इम्प्लाइज 2A1 is equal to 1 plus 3A2 divided by 3. So this implies 6A1 is equal to 1 plus 3A2. किंवा याला वेगळ्या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करू शकतो. फक्त काय करायचंय, A2 जो आहे त्याला शिफ्ट करायचं राइट साइडला. वी कॅन इझिली गेट इक्वेशन इन टर्म्स ऑफ A1 and A2. So 2A1 minus A2 is equal to 1/3 and this is our equation number 2. हे पण A1 A2 मध्ये मिळालेलं आहे बरोबर. मिडलचा जो आहे तो एंडच्या दोघांचा काय असतं, एव्हरेज असते. सो 2 टाइम A1 इज इक्वल टू 1/3 प्लस A2. आता ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायची आहेत A1 A2 साठी. इथं A2 चा कोएफिशिएंट आहे +1, इथं A2 चा कोएफिशिएंट आहे -1. दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला डायरेक्ट A1 ची व्हॅल्यू मिळेल. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 अपोजिट साइन आहे त्याच्यामुळे ऍडिशन करायची आहे. सो वी गेट A1 plus A2 is equal to 3/8 and this equation become 2A1 minus A2 is equal to 1/3. So addition become 3A1 is equal to 3/8 plus 1/3. So 3 into 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं या ठिकाणी. 3 into 3 is 9, 8 into 1 is 8. We get 17/24. So in that way we get A1 is equal to, हा 3 मल्टिप्लाय या साइडला शिफ्ट केला तो डिवाइड होईल. सो we get 17 divided by 3 into 24 become 1272. ओके, आता A1 17/72 असणारा ऑप्शन बघायचा आहे. या ऑप्शन मध्ये पहिल्या दिलेल्या व्हॅल्यू म्हणजे A1 चे, दुसऱ्या दिलेल्या व्हॅल्यू म्हणजे A2 च्या. 17/72 पहिल्यामध्ये नाहीये, दुसऱ्यामध्ये आहे, आणखी कोणामध्ये आहे का, नाही, दुसऱ्यामध्ये आहे, म्हणजे ऑब्वियसली दुसरा ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. तरी सुद्धा आपण काय करूया, सेकंड व्हॅल्यू पण फाइंड करूया. सेकंड व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मी काय करतो, याच्यामध्ये ही आलेली व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो किंवा याच्यामध्ये पुट करा. ओके,
तर पहिल्यामध्ये पुट करतोय मी. पुट a1 is equal to 17/72 in 1. ओके, पहिल्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू मी पुट करतोय. सो वी गेट 17/72 plus a2 is equal to 3/8. So this implies a2 is equal to 3/8 minus 17/72. आता इथं 72 आहे, इथं 8 आहे. ओके, याला 9 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपल्याला इथं 72 मिळेल. So we get 9 into 3 is 27 minus 17 divided by 72. So in that way we get this become 10 divided by 72. So dividing by 2 we get value of a1 is equal to 5 divided by 336. That means value of a2 is 5 divided by 36. So option B is correct option. Similarly, try to solve next example. Our next example is if f of x plus y comma x minus y is equal to x into y, then the arithmetic mean of f of x comma y and f of y comma x is. ओके, दोन फंक्शन मधला अरिथमेटिक मीन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्या दोन फंक्शनचा ॲव्हरेज फाइंड करायचं आहे आणि हे दिलेलं फंक्शन आहे. ओके, सो गिवन फंक्शन इज गिवन f of x plus y comma x minus y is equal to x into y. ओके, सो दिस इज अवर इक्वेशन स्टार. आता हे जे आहे ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. इथं फक्त x किंवा फक्त y साठीचं फंक्शन नाही आहे. ओके, इथं एक्स वायचं फंक्शन आलेलं आहे, इथं पण एक्स वायचं फंक्शन आहे. म्हणजे फंक्शनवर फंक्शन अप्लाय केलेलं आहे. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर या केसमध्ये आपण काय करतो, सबस्टिट्यूशन करतो. ओके, कॉम्पोजिशन घालवण्यासाठी. सो पुट इथं एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे, एक्स प्लस वाय आलेलं आहे. तर त्याच्या ऐवजी नवीन व्हेरिएबल घेतो आपण यू. सो दिस बिकम इक्वेशन 1. अँड इथं पण फंक्शन आलेलं आहे, त्याच्या ऐवजी नवीन व्हेरिएबल एक्स मायनस वायच्या ऐवजी बी. सो दिस बिकम अवर इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशन वरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. सुरुवातीला मी करतो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 घेतो मी याच्यामध्ये. आणि इथं वायला प्लस साइन आहे, इथं वायला मायनस आहे. दोघांची ॲडिशन केली तर डाव्या बाजूची ॲडिशन होईल आणि प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. आपल्याला भेटेल एक्स प्लस एक्स 2x इक्वल टू उजव्या साईडची ॲडिशन, राईट हँड साईडची ॲडिशन होईल यू प्लस वी. ओके, सो इन दॅट वे वी गेट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू u plus v divided by 2. Similarly, find value of y. So for that, I will subtract equation 2 from equation 1. Okay, equation 2 ला मी subtract करतो कारण इथं x ला प्लस साइन आहे, इथं पण x ला प्लस साइन आहे. ओके, तर ते होणार आहे पहा x plus y is equal to u, x minus y is equal to v. सबट्रॅक्ट करतो त्याच्यामुळे साइन चेंज होतील, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. So x plus x and minus x will get cancelled. Y plus y is 2y is equal to u minus v. So from this we get y is equal to u minus v upon 2. Okay. आणि मग आता आपलं इक्वेशन 1 होणार आहे पहा. Therefore इक्वेशन स्टार देतो. x plus y फंक्शन ऑफ x plus y च्या ऐवजी आपण घेतलेला आहे u. ओके, त्याच्यानंतर x मायनस वायच्या ऐवजी आपण घेतलेला आहे v. ओके, जे सबस्टिट्यूशन केलंय ते यूज करायचं आणि याच्याबद्दल कॉम्पोजिशन घालवायचं आहे. तर कॉम्पोजिशन घालवतोय आपण. इथं x इंटू वाय आहे. x ची व्हॅल्यू काय आलेली आपली, ती आलेली u प्लस v अपॉन 2 इंटू व्हॅल्यू ऑफ y इंटू मल्टिप्लाय वाय. y ची व्हॅल्यू आलेली इन टर्म्स ऑफ u मायनस v अपॉन. ओके, तर हे फंक्शन जे आहे ते फक्त u v साठी आहे. इथं u आणि v चं फंक्शन नाही, स्वतः u आणि v आहे. म्हणजे कॉम्पोजिशन नाही आहे याच्यामध्ये आणि टोटली UV मध्ये कन्वर्ट झालेला, याच्यात कुठेही एक्स वाय राहिलेला नाही. आणि मग आता आपण ॲव्हरेज फाइंड करू शकतो, अरिथमेटिक मीन फाइंड करू शकतो. सो अरिथमेटिक मीन इज इक्वल टू कोणाचा फाइंड करायचा आहे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय आणि एफ ऑफ वाय कॉमा एक्स. या दोघांचा अरिथमेटिक मीन म्हणजे या दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. ओके, तर आता हे दोन्ही फंक्शन एक्स वाय साठी आहेत. UV साठीचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये u आणि v च्या ऐवजी x आणि y रिप्लेस करायचं आहे पूर्ण फंक्शनमध्ये. So we get it after replacing u by x and v by y in both sides. Right side become x plus y divided by 2 into x minus y divided by 2 plus the multiplication आहे पहा, प्लस हे y आणि x आहे पहा, म्हणजे u च्या ऐवजी y घ्यायचं आणि v च्या ऐवजी x घ्यायचा. So we get y plus x divided by 2 into y minus x divided by 2.
होल डिवायडेड बाय 2. And now simplify this. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे पहा, ते येणार आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके, x प्लस y इंटू x मायनस y, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय 4 प्लस या ठिकाणी y मायनस x आहे, y प्लस x आहे, म्हणजे ते येणार आहे y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवायडेड बाय 4 होल डिवायडेड बाय 2. So in that way we get this divided by 4 common. So we get 1 upon 4 into 2 is 8. बरोबर, डिनॉमिनेटर सेम आहे 4, त्याला मल्टिप्लाय हा 2 येईल म्हणजे 8 येईल आणि ब्रॅकेट मध्ये येईल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर देन प्लस साइन y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके, y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि मग या ठिकाणी प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल होईल. सो वी गेट 2y स्क्वेअर अपॉन 8. So this is equal to y square divided by 4. Okay, y square divided by 4 असा आन्सर आलेला आहे आणि असा आन्सर आपल्याकडे अवेलेबल आहे का ते चेक करा. सो सच आन्सर इज नॉट अवेलेबल इन अवर ऑप्शन. आपल्या ऑप्शन मध्ये असा आन्सर अवेलेबल नाही. ओके, there is y plus x, y minus x divided by 2 is there. इथं मिस्टेक झाले पहा, या ठिकाणी x प्लस y, x मायनस y म्हणजे काय येणार आहे, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर येणार आहे. ओके, a प्लस b इंटू a मायनस b बिकम a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, म्हणजे इथं मायनस साइन पाहिजे, म्हणजे हे पण कॅन्सल होईल, प्लस y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि फायनली वी गेट 0. ओके, ठीक आहे, हे पण कॅन्सल होते, प्लस y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर and 0 is the correct answer. So option C is correct option. पहा या ठिकाणी मिस्टेक झाली होती आपली, x प्लस y इंटू x मायनस y पाहिजे होतं x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, इथं मध्ये मायनस. Our next example is if log 2, log of 2 raised to n minus 1 and log of 2 raised to n plus 3 are in AP, then what is value of n? We have given these three numbers in arithmetic progression. So using concept of arithmetic progression, we know that 2 times middle term is equal to sum of n terms, means log 2 plus log of 2 raised to n plus 3, right? And now this become 2 into log of 2 raised to n minus 1 bracket square is equal to log of 2 into bracket 2 raised to n plus 3. Using the concept of logarithm, m into log n or n into log m is equal to log of m raised to n, and log m plus log n is equal to log of m into n. Using these two properties of logarithm, we get this statement. Now both side contains log, so this log will get cancelled and remaining term become 2 raised to n minus 1 bracket square is equal to 2 into bracket 2 raised to n plus 3. Simplify this. हा bracket चा square simplify करायचा आहे, आपल्याला भेटेल 2 raised to n चा square minus 2 into 2 raised to n into 1 plus square of 1 is equal to 2 into 2 raised to n plus 2 into 3 is 6. So after simplification we get 2 raised to n bracket square minus 2 into 2 raised to n plus 1 minus 2 into 2 raised to n minus 6 is equal to 0. या दोन्ही टर्म मी शिफ्ट केल्या लेफ्ट साइड. So we get finally 2 raised to n bracket square minus 4 times 2 raised to n minus 5 is equal to 0. आता हे 2 raised to n मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इथं 2 raised to n चा स्क्वेअर आहे, इथं मल्टिप्लाय 2 raised to n आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दोन नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन -5 आलं पाहिजे आणि त्या दोघांची ॲडिशन आली पाहिजे -4. असे दोन नंबर आहेत -5 आणि 1. ओके, सो फॅक्टर ऑफ दिस बिकम, एकचा रोल कोण करतो या ठिकाणी, एकचा रोल करतो 2 raised to n. सो 2 raised to n minus a, sorry minus plus a means 2 raised to n minus 5 into 2 raised to n plus b, b is plus 1 equal to 0. तर याला सिम्प्लिफाय केलं तर 2 raised to n ची व्हॅल्यू -1 मिळेल, पण 2 raised to n हा निगेटिव्ह नसणार आहे. ओके, पॉवर फंक्शन इज नेव्हर निगेटिव्ह. सो दिस implies 2 raised to n minus 5 is equal to 0. So this implies 2 raised to n is equal to 5. So this implies, आता इथं बेसला 2 आहे, म्हणजे लॉगचा बेस जर 2 घेतला
आणि दोन्ही साईडचा लॉग घेतला तर आपल्याला काय मिळेल, एल इज इक्वल टू भेटणार आहे लॉग 5 टू द बेस 2. कसं झालं ते एक्सप्लेन करतो पहा. लॉग टू द बेस 2 ऑफ 2 रेज टू एन घेतला आपण इक्वल टू लॉग टू द बेस 2 ऑफ 5. आणि आपल्याला माहिती आहे पॉवर असेल, पॉवर फंक्शन असेल लॉगमध्ये तर ती पॉवर पुढे येते आणि आपल्याला भेटणार आहे लॉग टू द बेस 2 इज इक्वल टू लॉग 5 टू द बेस 2. आणि ज्याचा लॉग येते तोच बेसला म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 येते. सो दिस इम्प्लाइज n is equal to log 5 to the base 2. So in that way our option B is correct option. Okay. Now in next example we have given sum of two extreme numbers. Okay, extreme म्हणजे काय? Extreme म्हणजे maximum and minimum. Okay, extreme म्हणजे काय असतात? maximum आणि minimum. त्याला आपण extreme numbers म्हणतो, extreme values म्हणतो. दोन्ही घ्यायच्या, टू एक्स्ट्रीम नंबर्स म्हणजे एक मॅक्झिमम असणार एक मिनिमम असणार ऑफ एन एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये विथ 4 टर्म्स. त्याच्यामध्ये किती टर्म असल्या पाहिजे? 4 टर्म असल्या पाहिजे. इज 8. एक्स्ट्रीम व्हॅल्यूची जी सम आहे ती 8 येते 4 नंबरच्या अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी. आणि प्रोडक्ट ऑफ रिमेनिंग 2 मिडल टर्म्स इज 50. ओके, उरलेल्या 2 मिडलच्या ज्या टर्म आहेत त्याची एडिशन काय येते तर ती येते प्रोडक्ट येतो, सॉरी एडिशन नाही, प्रोडक्ट इज 50. So let 4 terms are okay, addition दिले असेल तर आपण 4 टर्म काय घेतो तर त्या टर्म घेतो आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये a minus 3d, then a minus d, then a plus d and a minus plus 3d. ओके, या 4 टर्म आपण चूज करत असतो अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर आपल्याला सम दिली असेल. सो ॲज पर गिवन कंडिशन a minus 3d एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम त्याची ॲडिशन a minus 3d plus a plus 3d इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला 8 दिलेलं आहे इक्वल टू 8. सो दिस इम्प्लाइज 2a इज इक्वल टू 8. सो दिस इम्प्लाइज a इज इक्वल टू 4. त्याच्यावर a ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली आहे. अँड आणखी काय दिलेलं आहे आपल्याला प्रोडक्ट मिडल 2 चा प्रोडक्ट दिला आहे म्हणजे a minus d into a plus d is equal to given 50. So this implies this product become a square minus d square is equal to 15. Simplify this. A square, value of a is 4. So 4 square minus d square is equal to 15. याच्यावरून d square आपल्याला पाहिजे. So square of 4 is 16. हाफ plus 15 सेट केला लेफ्ट साइडला minus 15 झाला is equal to d square सेट केला राइट साइडला मायनस होता तो प्लस झाला. So in that way we get 1 is equal to d square. So d is equal to 1. Okay, d ची व्हॅल्यू काय भेटली आहे 1. Our next example is if the sides of a right angled triangle are in AP. Okay, right angle triangle आहे त्याच्या साइड जे आहेत ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेली आहे. Then the sides are proportional to. त्या साइड कोणाला प्रोपोर्शनल असतील या 4 पैकी ते आपल्याला फाइंड करायचं आहे. So let sides of triangle, obviously right angle triangle, are in AP are A minus D. ओके, 3 साइड आहेत म्हणजे आपण काय घेणार आहे त्याला जनरली आपण काय घेतो a minus d घेतो, a घेतो आणि a plus d घेतो असतो. ओके, आणि ऑब्वियसली या 3 साइड आहेत राइट अँगल ट्रायंगलच्या. सपोज दिस इज अवर राइट अँगल ट्रायंगल. आपल्याला माहित आहे जो हायपोटेनस आहे त्या बाकी 2 साइड पेक्षा मोठा असतो. सो सपोज दिस इज अवर हायपोटेनस a plus d, this is a and this is a minus d. And now using Pythagoras theorem we know that square of hypotenuse
is equal to sum of remaining two sides. Square of sum of remaining two sides means a square plus a minus d bracket square. ओके, आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. राईट अँगल असल्यामुळे आपण पायथागोरस थिअरम या ठिकाणी अप्लाय करतो. ओके, हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे पायथागोरस थिअरम आपण अप्लाय करू शकतो. ओके, तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स डी आहे. फर्स्ट टर्म आपण काय घेतलेली ए मायनस डी घेतलेली. नाउ सिम्प्लिफाय दिस, वी गेट ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू डी प्लस डी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस a minus d bracket square become a square minus 2 into a into d plus d square. Okay, या साइड सा plus d square, या साइड सा plus d square cancel, plus a square cancel. So remaining term become, shift this plus 2ad toward right side. So we get a square minus 2ad minus 2ad. Okay, a plus side right side ला shift केलं minus. So in that way we get 0 is equal to a square minus 4ad. So from this 0 is equal to a into bracket a minus 4t. Okay, and so this implies a is equal to 0 and a minus 4ad is equal to 0. A is equal to 0 तर नसेल. So this implies a minus 4d is equal to 0. So this implies a is equal to 4d. Okay, a ची व्हॅल्यू काय आलेली आहे 4d आलेली आहे आणि ते तीन नंबर आपल्याला proportion मध्ये दिलेले आहेत. Therefore proportion is a minus d as to a plus d. So this become a minus d, but value of a is 4d. So 4d minus d adds to 4d adds to 4d plus d. So this proportion become 3d adds to 4d adds to 5d, and that means this is in the proportion 3 as to 4 as to 5. d ला d cancel होतं, प्रत्येकामध्ये d आहे. So here option C is correct option. Now next example we have given the 6 number a b c d e f are in AP, then the value of e minus c will be. Okay, e minus c ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, जनरल आपण ए बी सी डी ई एफ च्या व्हॅल्यू चूज करायच्या. इंटिजर नंबर घेतो मी. लेट a is equal to 1, b is equal to 2, c is equal to 3, d is equal to 4, e is equal to 5 and f is equal to 6. पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन आपण ते चेक करतोय. ओके, नाउ फाइंड e minus c is equal to e minus c, value of e is 5 minus value of c is 3, so we get 2. आता या चार ऑप्शन मध्ये या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत ए बी सी डी च्या, आणि कोणत्या ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर 2 भेटतंय ते करेक्ट आन्सर असणार आहे. सो ॲट फर्स्ट इज ए. ए मध्ये आपण पुट केलं 2 into bracket c minus a, so this become 2 into bracket value of c is 3 minus value of a is 1, so we get 4, not equal to 2. Then in b, value 2 into f minus d, so this is equal to 2 into value of f is 6 minus value of d, value of d is 4, so again we get 4. This is not equal to 2. In option C, 2 into bracket d minus c, so this is equal to 2 into bracket d, value of d is 4 minus value of c is 3, so we get 2. Okay, and therefore C is correct option. ओके, कारण दोन्ही व्हॅल्यू मॅच होत आहेत ना, ई मायनस सी ची आणि ऑप्शन सी ची व्हॅल्यू 2च आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी सी ऑप्शन करेक्ट आहे. इवन तुम्ही डी मायनस सी पण चेक करू शकता. ऑप्शन डी मायनस सी इज इक्वल व्हॅल्यू ऑफ डी इज 4, व्हॅल्यू ऑफ सी इज 3 इज इक्वल टू 1, नॉट इक्वल टू 2. That means option C is correct option. And in this example, if twice of 11th term of an AP is equal to 7 times of its 21st term, then its 25th term is equal to. Okay, so let A is first term and D is common difference. Okay, first term घेतली आणि D हा common difference घेतला. So 11th term equal to a plus 10 into d, right? 11th term काय आहे? a plus 10 into d. Then
21st term is equal to 21st term is equal to a plus 20 into d आणि आपल्याला फाइंड करायचे आहे 25th टर्म. सो 25th टर्म इज इक्वल टू a plus 24d याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो युजिंग अवर कंडिशन 7 times of 21st term, so 7 into 21st term is equal to 2 times 11th term. So this is the given condition. So this become 7 into bracket 21st term is a plus 20 into d is equal to 2 into 11th term become a plus 10 into d. Simplify this, we get 7a plus